जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय कांड नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा, जर आपल्या चॅनलवर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपल्याला इंस्टाला देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या, आयडी साईडला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जरा न घालता आपण या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ज्या दिवशी त्या दिवशी आपला खेळ झाला. ओके, तर मित्रांनो जस्ट आपण अलर्ट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेला आहे. मित्रांनो चढ खूपच छान झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, जरा न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला बिटबुक मार्क प्रिसेट आणि एक शिकेपिटा प्रिसेट असे दोन प्रिसेट दिलेले आहेत. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला ओपन करा. ओपन केल्यानंतर सिम्पली काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. मी तर तुम्हाला ऑलरेडी तीन तुम्हाला टेक्स्ट PNG ॲड करून दिलेले आहेत, म्हणजे टेक्स्ट ॲड करून दिलेले आहेत. ते जस्ट हाईड आहे ते पहिला अनहाईड करून घ्या. बघू शकता मित्रांनो, मी याला देखील फॉन्ट देखील ॲड करून दिलेले आहे ऑलरेडी. बघू शकता मी ऑलरेडी फॉन्ट देखील तुम्हाला इथं मी ॲड करून दिलेलं आहे. ते याला इफेक्ट आहे ते पहिला हाईड आहे ते पहिला अनहाईड करून घ्या. बघू शकता अनहाईड केल्यानंतर सिम्पली काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. बघू शकता सिम्पली अनहाईड करून घ्या. स्टार्टिंगला याचा प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचं. बघू शकता मीडियामध्ये गेल्यानंतर इथं तुम्ही तुमचे देखील फोटो यूज करू शकता. जस्ट फोटोला सिलेक्ट करा. फोटोला मित्रांनो पहिला मी सांगतो इथं बीटपर्यंत पहिला जी आपली लास्टची टेक्स्ट लेअर आहे तिथं फोटोला वाढवा. लॉंग प्रेस करून नाही याला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा. लॉंग प्रेस करून सिम्पली सॉन्गच्या वरती घ्या. बघू शकता मित्रांनो, पहिला फोटोवरती क्लिक करा. मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जावा. स्टार्टिंगला की द्या, एंडिंगला की द्या. बघू शकता स्टार्टिंगची जी की आहे ते बघू शकता नॉर्मल जरा नॉर्मलमध्ये बघू शकता. थांबा इथं आपण फोटो चेंज करूया. बघू शकता प्लस आयकॉनवरती क्लिक करून बघू शकता हा फोटो मी ॲड करतो. फोटोला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करतो. व्यवस्थितरित्या पहिला इथं स्क्रीनला सेट करतो फोटोला मित्रांनो. बघू शकता पहिला इथं जेवढ्या टेक्स्ट लेअर आहेत आपल्या तिथवर फोटोला वाढवून घेतो. लॉंग प्रेस करून सिम्पली सॉन्गच्या वरती घेतल्यानंतर स्टार्टिंगला की द्या, लास्टला की द्या. स्टार्टिंगची जी की आहे ते अशी बघू शकता अशी मूव्ह करायची आहे, लय पण नाही, असे राईट साईडला इमेज घ्यायचा आहे. बघू शकता सिम्पली घ्यायचं. अशा प्रकारे आपला इमेज होऊन जाईल आणि व्यवस्थितरित्या हावाला पण इमेज आपला सेट होऊन जाईल. बघू शकता नंतर ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीमध्ये जाऊन हे जे अल्फा ऑपोसिटी सिम्पली 20% ठेवा. तुमची पण ठेवा 20, नाहीतर 22, नाहीतर 30 ठेवू नका, 30-25 पण ठेवू नका. बघू शकता सिम्पली घ्यायचं अशा प्रकारे दिसून जाईल. आता मित्रांनो 6.6 नंतर एक बिटला आता एक इमेज ॲड करत जायचं आहे. तर बघू शकता आता मी एक बिटला आता एक इमेज ॲड करतो. मित्रांनो अजून कोणी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता मी एक करून आता एक बिटला आता इमेज ॲड करून घेत आहे. मित्रांनो अजून कोणी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून मित्रांनो नक्की सांगा. तर बघू शकता मित्रांनो जराच इमेज आपले ॲड करायचे आहेत. बघू शकता झालेले आहेत. एक लास्टचा आता इमेज राहिलेला आहे. तर बघू शकता झालेले आहेत इमेज ॲड करून. सिम्पली मित्रांनो आता काय करायचं आहे, इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅक यायचं आहे. शिकेपिटा प्रिसेटमधला मित्रांनो बघू शकता 1 नंबरच्या बिटीतनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला या. टेक्स्ट संपतात त्या पुढे मी लॉंग इमेज दिलेला आहे. टेक्स्ट संपतात तिथनं पुढे एक लॉंग इमेज आहे, त्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. शिकेपिटा प्रिसेटमधला मित्रांनो 2 नंबरच्या इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला या. होऊ शकता आता आपण जो लॉंग इमेजला जो हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे, तर लॉंग इमेज नंतर तुम्हाला लहान बघू शकता. लॉंग इमेज नंतर बघू शकता मित्रांनो, लॉंग इमेज नंतर तुम्हाला लहान बघू शकता चार इमेज दिसतील करेक्ट. लहान 4 इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. बघू शकता लहान 4 इमेज दिसतील. बघू शकता लहान 4 इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. बघू शकता कुठनं जी कुठंपर्यंत सांगतो 7.29 जे करेक्ट 10.5पर्यंत बॅक यायचं आहे. शिकेपिटा प्रिसेटमधला मित्रांनो 3 नंबरच्या इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला या. बघू शकता मित्रांनो तिसरा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बघू शकता जरा अलर्ट मोशन हँग मारत आहे. बघू शकता मित्रांनो परत चालू झालेलं आहे. आपण परत एकदा इथनं तिसरा इफेक्ट इथनं कॉपी करूया. बघू शकता तिसरा इफेक्ट इथनं कॉपी करूया. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला या.
करेक्ट आता 4 इमेज जे आपण इफेक्ट पेस्ट केलेला आहे 4 नंतर जो डबल बीट नंतर इथं बघू शकता इथं डबल बीट आहे 10.5 जवळ त्या डबल बीट नंतर एक इमेज आहे तो त्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर 2 इमेज राहतात. बॅग यायचा शिकपिट प्रेसेटमधला बघू शकता चौथा इथनं इफेक्ट कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या. आता लास्टून 2 नंबरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर शिकपेट प्रेसेटमधला लास्टचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या. बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर इथं लास्टच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो सिम्पली काय अशा प्रकारे आपला व्हिडिओ आपला बघू शकता. व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे. स्टार्टिंगलाच आपल्या सगळ्यांवरती क्लिक शेप ॲड करा. शेपला पूर्णपणे लास्टला घ्या. याला 3 डॉटवरती क्लिक करून स्ट्रेन टू फिल कंपोजिशन एरिया करा. बॉर्डर स्ट्रोकमध्ये स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोक इनेबल करा. स्ट्रोकची साईज 10 ते 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर व्हाईट करा. कलर अँड फिलमध्ये जाऊन एक नंबर ऑप्शन दिसेल नन त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो आपल्याला इथे का बॉर्डर क्रिएट होऊन जाईल. तर सिम्पली काय करायचं आहे एवढं एडिटिंग झाल्यानंतर कोपऱ्यात मित्रांनो शेअर बटनवरती क्लिक करून व्हिडिओची रेझोल्युशन 10 पिक्सेल किंवा 720 पण मध्ये तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. जस्ट मी 720 नाही तर 1080p मध्ये मी एक्सपोर्ट करतो. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. जस्ट खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येक व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या चॅनलवर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.